चारगाव प्रीमियर लीग या स्पर्धेतील हा अंतिम सामना फायनल सामना मान्यवरांची उपस्थितीत मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मैदानाकडे चलावं नाणेफेकीसाठी। नवनिर्वाचित जिप सदस्य दीप्तीताई माडिक, बावा माडिक, थोरे उर्जे। चला या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आपल्याला विनंती आहे की आपण मैदानाच्या दिशेने चलायचंय। आदरणीय प्रशांतजी महाडिक आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील या ठिकाणी मैदानावरती चालायचंय। त्याचप्रमाणे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जेवढे गावातील या ठिकाणी ग्रामस्थ आहेत, वरिष्ठ जेवढे ग्रामस्थ आहेत त्यांनी सर्वांनी या ठिकाणी मैदानामध्ये जायचं आहे। सर्वांना विनंती आहे, बघा नाव घ्यायची गरज नाही आहे। त्याचप्रमाणे सर्व बोर्डवाडीतील ग्रामस्थ त्यांना देखील विनंती आहे, बघा फायनलचा सामना आहे, महत्वाचा सामना म्हणजेच ग्रँड फिनाले आणि या ग्रँड फिनालेकडे आपण वळतोय। निश्चितच त्या सामन्याचा या ठिकाणी ओळख परेड आणि टॉस का बॉस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आदरणीय नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आदरणीय दीप्तीताई महाडिक यांचा देखील या मैदानामध्ये प्रवेश केला जातोय। त्याचप्रमाणे बाबाशेठ महाडिक हे देखील मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी या खेळाडूची ओळख परेड करण्यासाठी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित होत आहेत। त्याचप्रमाणे आदरणीय थोरे गुरुजी यांचं देखील या मैदानाच्या आतमध्ये उपस्थित होत आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रशांतजी महाडिक साहेब यांचं देखील या मैदानामध्ये आगमन होत आहे। निश्चितच या खेळाडूंची या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी ओळख परेड केली जाते। प्रीमियर लीग स्वप्न सगळ्यांचं प्रत्येक चेंडूत धडकत मन गावकऱ्यांचं श्रीराम वरदायिनी आमचं बळ आमचा रंग सारगाव प्रीमियर लीग थँक्यू। नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो चारगाव प्रीमियर लीग 2026 मध्ये। निश्चितच स्पर्धेचा शेवटचा सामना म्हणजेच या स्पर्धेचा महाअंतिम सामना म्हणजेच फायनलच्या सामन्याकडे आपण बोलतोय। निश्चितच या ट्रॉफीचं अनावरण केलं जातंय मैदानाच्या आतमध्ये। एका बाजूला पाहिलं तर निश्चितच निशांची मोहिते यांचा हा विहाना 11चा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला मात्र या ठिकाणी छत्रपती बॉईज छत्रपती वॉरियर्स या ठिकाणी हा संघ देखील या ठिकाणी फायनल मध्ये प्रवेश केला आहे। दोन संघाच्या दरम्यान या स्पर्धेचा महाअंतिम सामना फायनलचा सामना आहे। बघा या फायनलच्या सामन्याचे छायाचित्र टिपण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये कोकणी मज्जा YouTube चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे। निश्चितच या ठिकाणी स्पर्धेची ट्रॉफी
प्रमुख आकर्षण प्रथम पारितोषिकचा विजेता आणि त्या विजेत्याला ही ट्रॉफी मिळणार आहे. त्या ट्रॉफीचे फोटो देखील काढले जातात मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच फायनलच्या सामन्याचा टॉस का बॉस आदरणीय जिल्हा परिषद सदस्य दीप्ती महाडिक यांच्या हस्ते यांच्या शुभ हस्ते हा टॉस का बॉस केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला बघा सँडी आहे, दुसऱ्या बाजूला बघा निशांत, म्हणजे दोन संघ मालक बघा आपापसात विरुद्ध आहेत. एका बाजूला संतोष यांचा संघ, तर बघा या ठिकाणी पाहिलं ना तर टॉस का बॉस या ठिकाणी विहाना 11 या संघाकडे झुकताना दिसतोय. तीन षटकांचा खेळ आहे. बघा प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी चेंडू दिसला पाहिजे, म्हणूनच 3 षटकांचा खेळ आम्हाला या ठिकाणी कळवण्यात आलाय. म्हणजेच 18 चेंडू फेकले जाणार आहेत फायनलच्या सामन्यामध्ये. या 18 चेंडूवरती या ठिकाणी किती धावांचं टार्गेट सेट होणार आहे याकडे सगळ्यांच्या नजरा असणार आहेत. नाणेफेकीचा कल झुकला विहाना 11 संघाकडे. त्यांनी कोणता डिसिजन घेतलाय हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. निश्चितच महत्वाचा सामना आहे आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये या ठिकाणी ओळख पिरियड खेळाडूंची ओळख केली जाते मैदानाच्या आतमध्ये. आपण आपल्या स्क्रीनवरती पाहतोय कोकणी मजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी स्क्रीनवरती पाहिलं जात आहे. या ठिकाणी खेळाडूंची ओळख पिरियड केली जाते. दोन्ही संघ आता बघा समोरासमोर एकमेकांच्या विरोधामध्ये निश्चितच खेळले जाणार आहेत. फायनलचा सामना आहे, महाअंतिम सामना आहे, महामुकाबला आहे, बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. जसं ICC मध्ये आपण भारत बनाम पाकिस्तान बघतो, टेनिस क्रिकेटमध्ये रायगड विरुद्ध ठाणे बघतो, त्याचप्रमाणे IPL मध्ये आपण चेन्नई विरुद्ध मुंबई बघतो. त्याच प्रकारचा सामना आहे. बघा एका बाजूला छत्रपती वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला विहाना 11. एक संघ म्हटलं ना तर छत्रपती वॉरियर्स संघ काडवलीतून बिलॉंग करतो, एक संघ बघितला तर पालीमधून बिलॉंग करतो. 4 गावची स्पर्धा आहे, परंतु संघ मालक बघितला तर एक संघ मालक काडवली तर दुसरा संघ मालक पाली. खेड वर्सेस चिपळूण आणि खेड वर्सेस चिपळूणची ही लढत या मैदानावरती, या पालीच्या ऐतिहासिक मैदानावरती आपण अनुभवणार आहोत. निश्चितच सामन्याचा टॉस देखील जिंकलाय नो डाऊट विहाना 11 संघाने. आपला निर्णय कळवायचा आहे. विहाना 11 गोलंदाजी आणि फलंदाजीला आमंत्रित केलंय छत्रपती वॉरियर्स संघाला. 2च मिनिटांमध्ये या फायनलचा थरार आपण या मैदानावरती आजमावतोय. निश्चितच चारगाव प्रीमियर लीग 2026 पहिलं पर्व यातच सर्व. श्रीरामवर्धन क्रिकेट क्लब पुणे आयोजित 1 दिवसीय भव्य क्रिकेट स्पर्धा, क्रिकेटचा थरार आणि चारगावचा अभिमान. निश्चितच चारगावचा अभिमान वाढवणारी स्पर्धा या ठिकाणी चारगाव प्रीमियर लीग म्हणजेच CPL 2026 चा थरार आपण या मैदानावरती आजमावतोय. निश्चितच सामन्याला देखील सुरुवात होते. प्रथम नाणेफेक जिंकून या ठिकाणी गोलंदाजी स्वीकारले तर फलंदाजीला आमंत्रित केलंय नो डाऊट छत्रपती वॉरियर्स संघाला. सामन्याला देखील सुरुवात होणार आहे. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. तत्पूर्वी आपण एकदा गजर करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज सारखा राजा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला. अवघ्या वयाच्या 13व्या वर्षी हिंदवी स्वराज्य निर्माण करणारा माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज होता. वयाच्या 50व्या वर्षी आपल्या कारकिर्दीमध्ये 350 किल्ल्यांचं साम्राज्य उभं केलं आणि म्हटलं जातं ना ताजमहल अगर प्यार की निशानी है तो शिवनेरी भी एक शेर की कहानी है. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की.
जय भवानी. सामन्याला सुरुवात होते. सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी आता हळूहळू मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसते. सलामीची जोडी कोण असणार आहे? नो डाऊट एका बाजूला सचिन भागे, दुसऱ्या बाजूला रोहित पडाळ. सलामीची जोडी आहे, विस्फोटक जोडी आहे. तर गोलंदाजी मार्कवरती नो डाऊट विहाना 11 संघाकडून वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाबरोबर पहिलं षटक घेऊन येतोय निश्चितच आर्यन मोहिते. याच्या खांद्यावरती आता पहिल्या षटकाचे म्हणजे पॉवर प्लेचं पंच थोडं लक्ष द्यायचं. 3 षटकांचा सामना आहे, पॉवर प्ले नाही आहे. ओके, पॉवर प्ले नाही आहे. हॅलो, या ठिकाणी आमचे या गट शिक्षणाधिकारी माजी आमच्या चिपळूण तालुक्यामध्ये पंचायत समिती या ठिकाणी कृषी विभागाचा देखील सहाय्यक गटविकास अधिकारी आणि गट शिक्षण पद सांभाळलं आणि आता त्यांची बदली देवरुखमध्ये आज ते सहाय्यक बीडीओ आणि प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत असणारे आदरणीय आमचे सन्माननीय विनोद कुमार शिंदे सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय आमच्या दीप्तीताई माडिक मॅडम यांना विनंती करतो आहे की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. शाल आहे का? आणि त्याचबरोबर महामाडकांना देखील मी विनंती करतोय आपण देखील त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा देखील आपण उभयदान सन्मान करायचा आहे. हे घ्या दीपकजी माडिक. सन्मान करतायत आमचे बाबाशेठ महाडिक आदरणीय आमचे विनोद कुमार शिंदे सरांचं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये देखील आपण सर्वांनी सहभाग दाखवायचा आहे. योगायोगाने आपल्या या कार्यक्रमाला सदिच्छा भेट साहेबांनी दिलेली आहे. धन्यवाद साहेब, आपलं देखील या ठिकाणी चरण लागले, आम्ही देखील धन्य समजतो आहे. या ठिकाणी जर एक फोटो काढायचा आहे बाबू. नाही हा एक फोटो घे. धन्यवाद धन्यवाद सर, मॅडम धन्यवाद. नमस्कार, वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. चारगाव प्रीमियर लीग 2026 मध्ये सामन्याच्या फायनलचा पहिला चेंडू निशांच्या माध्यमातून फेकला जातोय. स्ट्राईक एंड वरती बघा सचिन भागे पहिला चेंडू भिरकावून दिलाय. चेंडूला पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. फायनलच्या सामन्यामध्ये पहिल्या चौकाराचा मान मिळाला सचिनला. 4 धाबीच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. निश्चितच वैयक्तिक स्वतःच आणि संघाचं खातं खोलतोय त्या ठिकाणी सचिन. निशांतच्या बॉलवरती या ठिकाणी आक्रमण केलंय. फायनलचा सामना आहे, महत्वाचा सामना आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढत आहे. या बेस्ट वर्सेस बेस्टच्या लढतीमध्ये बघा पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आलाय. या ठिकाणी बघा दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केलंय. 1 धाव मिळते एका धावीच्या मदतीने. धावसंख्या पुढे सरकते. 5 धावा धाव फलकावरती बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा पहिलं तर सचिन या ठिकाणी बघा घुटना वाकवलाय, परंतु बघा पुन्हा एकदा चेंडू चालाय गोशाकी क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी देखील 1 धाव आहे. एका धावीच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. 6 धावा धाव फलकावरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चला स्वयंसेवक, शेवटचा सामना आहे बघा, फायनलचा सामना आहे. या फायनलच्या सामन्यामध्ये उशीर व्हायला नको म्हणून चेंडू लगेचच आतमध्ये टाकायचा आहे. या ठिकाणी बघा काय घडलंय. पुन्हा एकदा चेंडूने शरीराचा वेध घेतलाय. डॉट बॉल.
या मध्ये चांगला फटका आहे अलॉंग द कार्पेट ग्रास को आग लागणे वाला फटका. एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या प्रयत्न केलाय, 2 धावा देखील पूर्ण केले जातात मैदानाच्या आतमध्ये. 8 धावा धाव फलकावरती बिन विकेटच्या मोबदल्यामध्ये. सचिन फागे काय गुण फलंदाजी करतोय सकाळच्या सत्रापासून. नॉन सायकल वरती रोहित पडा देखील आहे, त्याची देखील फलंदाजी येणं अजून बाकी आहे. आणि सकाळच्या सत्रापासून 4 सामने या छत्रपती बॉयजने खेळलेत. या ठिकाणी बघा चांगला फटका पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू पाठवले सीमेरेखा पार. वाघाची दहाड खेळला पहाड चेंडू सीमेरेखा पार आलाय ब्रँडेड चौकार. थँक्यू 12 धावा धाव फलकावरती एका षटकाची समाप्ती झाली. बघा सकाळच्या सत्रापासून जर सांगायचं झालं ना तर छत्रपती बॉयज 4 सामने खेळलाय आणि 4 सामन्यामध्ये 4च्या 4 सामन्यामध्ये 4 विजय मिळवलेत त्याने. 12 धावा धाव फलकावरती आणि 4 सामन्याचा जर सामनावीर पाहिला ना तर अर्थातच रोहित पडाळ जो आता स्ट्राईक एंड वरती आहे. बघा चांगली फलंदाजी सकाळच्या सत्रापासून त्याने केली आहे. आता मात्र गरज आहे, फायनलचा सामना आहे, महत्वाचा मॅच आहे, इम्पॉर्टंट मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. त्याचप्रमाणे बघा सकाळच्या सत्रापासून आमचे साथी या ठिकाणी आमच्या सोबत आमच्या खांद्याला खांदा लावून जे काम करतायत, निश्चितच स्कोररचं काम करतायत, अर्थातच प्रत्येक बुवड त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. सकाळच्या सत्रापासून चांगली कामगिरी त्याची देखील राहिली आहे. निश्चितच कोकणी मज्जा या चॅनल वरून आपण घर बसल्या देखील हे सामना पाहतोय. निश्चितच त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. निश्चितच सामन्याच्या दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती आर्यन. त्याचप्रमाणे चेंडू पुन्हा फेकावा लागेल. त्याचप्रमाणे बघा हा जो ऑनलाईन स्कोर दिसतोय ना आपल्याला स्क्रीनवरती ते त्याचं काम करण्याचं काम या ठिकाणी आमचे मित्र साहिल रहाळे देखील करतायत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय आणि आभार देखील मानतो. चांगली कामगिरी करतायत. बघा अपडेट राहणं फार गरजेचं असतं आणि प्रत्येक चेंडूवरती अपडेट देण्याचं काम ते करतायत. या ठिकाणी बघा क्लासिकल फटका आहे. बघा चांगला फटका आहे, गुड लेनचा वापर केला होता. निश्चितच या चेंडूवरती चांगला फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये सुजल आहे. बघा सुजलच्या माध्यमातून चांगली कामगिरी राहिली सकाळपासून. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून देखील केलं जातं मैदानाच्या आतमध्ये. आर्यनचा पुढील चेंडू पुन्हा एकदा महत्वाचा मॅच आहे, इम्पॉर्टंट मॅच, प्रेशर दोन्ही बाजूला आहे. कोण जिंकणार, कोण या ट्रॉफीवरती या ठिकाणी आपलं नाव कोरणारे पाहण्यासारखं असणार आहे. या ठिकाणी बघा पुन्हा एकदा उडेल आहे फुटबॉलचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू सुमारे पार. फटक्यावरती 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पुढे 9 धावा 19 धावा धावफलकावरती लगवल्या जात आहेत. स्ट्राईक रेटवरती पाहिलं तर पुन्हा एकदा सचिन फागे फायनलच्या सामन्यामध्ये वैयक्तिक 18 धावांवरती खेळतोय. चांगली फलंदाजी त्याच्या मार्फत केली जाते. या ठिकाणी बघा मिस केलाय. पुन्हा एकदा बघा 1.4 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या पाहिली तर 19 धावा धावफलकावरती सचिन फागे वैयक्तिक 18 धावांवरती घेतोय. 9 चेंडूचा सामना त्याने देखील केलाय. या ठिकाणी बघा पुन्हा एकदा फुल टॉस, परंतु बघा त्या ठिकाणी आशिष देखील आहे. सुंदर क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून केलं जात आहे. बघा क्षेत्ररक्षण चांगलं आहे या मैदानावरती आणि मैदान देखील चांगलं आहे. निश्चितच या ठिकाणी आयोजकांचं कौतुक करावं तितकं फार कमी आहे, कारण 1 लाख मल्लची स्पर्धा, एक अभिमानाची स्पर्धा या ठिकाणी भेटीस आणली आहे. आणि या स्पर्धा आपण म्हणतो ना याच साठी केला होता अट्टहास की शेवटचा दिस गोड व्हावा. बघा शेवटचा सामना आहे
आणि काय चांगला सामना चाललाय मैदानाच्या आतमध्ये. या बघा पुन्हा एकदा चांगला फटका आहे, पुन्हा एकदा सुजलचा सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव, एका धावेच्या मर्दीने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरसावते. 21 धावा आता मात्र धावफलकावरती लगवल्या गेल्या आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर येणारे 7 चेंडू उरलेत. येणारे 7 चेंडू फार महत्वाचे असतील. पुन्हा एकदा चांगला फटका आहे कव्हरच्या डोक्यावरून, परंतु त्या ठिकाणी बघा ऋषी देखील आहे, त्याचं देखील चांगलं क्षेत्ररक्षण आहे. चेंडूला अडवलाय, गॅदर केलाय, फेकी केले, तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जर पाहिली ना तर 22 धावा धावफलकावरती. बघा फलंदाजाच्या बाहेर थोडासा ठेवण्याचा प्रयत्न आहे, म्हणजे रेंज मध्ये येऊन देत नाहीये चेंडू. या ठिकाणी बघा चांगला फटका पुन्हा एकदा. हो 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 नैसर्गिक अडथळा आहे. एक धाव पूर्ण केले, दुसऱ्यासाठी प्रयत्न केलाय आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या आहेत. धावसंख्या पुढे सरसावते, धावसंख्या जाऊन पोहोचते 24 धावा धावफलकावरती. बिन विकेटच्या मोबदल्यामध्ये बघा सलामीची जोडी अजूनही मैदानात आहे. काय फलंदाजी करते, चांगली फलंदाजी, त्याच्या मार्फत 3 षटकांचा खेळ आहे म्हटल्यावरती पहिल्या इनिंग मधील अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या पाहिली तर 24 धावा धावफलकावरती, 24 लॉस ऑफ 0 विकेट. या ठिकाणी इथं चालू केलाय सचिनने आपला मिक्सर आणि हा आलाय नंबर 6 साधावा. थँक्यू. चांगला फटका आहे पुन्हा एकदा. या मला पुन्हा एकदा ओ हो हो जेलबाची संधी होती, जेल सुटलाय, परंतु चेंडू कुठपर्यंत मजल मारणार. येस चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. या ठिकाणी चौकार येतोय. धावसंख्या 34 धावा धावफलकावरती. आता मात्र धावसंख्येने उच्चांक गाठलाय, धावसंख्येचा आलेख उंचावत चाललाय. 34 धावा धावफलकावरती. थँक्यू डीजे. 34 धावा धावफलकावरती, 34. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. काय चांगली फलंदाजी करते, वैयक्तिक 31 धावांवरती सचिन खेळतोय, चांगली फलंदाजी आहे. वाईड या ठिकाणी पंच काय निर्णय देत आहेत. वाईड चेंडू आणि 1 धाव, 102 धावा देखील आल्या आहेत. आता मात्र 36 धावा. आता बघा प्रेशर आधी त्याच्या डोक्यावरती आहे, परंतु प्रेशर में आपको बिखरना नहीं है, प्रेशर में आपको निखरना है, क्योंकि बिखरने वाले को दुनिया नाम रखती है और निखरने वाले को दुनिया सलाम करती है. काय गोलंदाजी, काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालले. धावसंख्या पाहिली तर 36 धावा, 36. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 36 धावा धावफलकावरती. या ठिकाणी बघा आता मात्र चांगला चेंडू लागलाय, परंतु डॉट बॉल पंचांच्या माध्यमातून घोषित केला जाईल का. डॉट बॉल घोषित केला जातोय. आता मात्र पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू. बघा चांगली फलंदाजी केली दोघांनी, परंतु आपण म्हणतो ना अंत भला तो सब भला. बघा शेवट कसा होतोय पहिल्या इनिंगचा हे पाहण्यासारखं असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पुढचा पाय वाकवलाय आणि चेंडूला पाठवलंय गोशांकी क्षेत्रामध्ये. एकदा मित्र 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 37 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. घेऊया छोटासा ब्रेक मध्ये देऊया डीजेला संधी. खमन डीजे.
थँक्यू डीजे. नमस्कार. चारगाव प्रीमियर लीग 2026 श्री रामवर्धन क्रिकेट क्लब पुणे आयोजित एक दिवसीय भव्य क्रिकेट स्पर्धा. क्रिकेटचा थरार, चारगावचा अभिमान आपण या मैदानावरती आजमावतोय. निश्चितच या स्पर्धेसाठी जे देणगीदार आम्हाला लाभले तर निश्चितच या ठिकाणी प्रथम क्रमांक ज्यांनी 15,001 रुपये दिलाय प्लस आकर्षक चषक श्री समर्थ रामदास स्वामी ग्रामस्थ मंडळ निर्माणे निर्मवाडी यांच्याकडून आम्हाला प्राप्त झालंय. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी लागणारं द्वितीय क्रमांक 10,001 व आकर्षक चषक ते आम्हाला लाभलंय श्री विठ्ठल रखुमाई ग्रामस्थ मंडळ पाली बोर्डवाडी. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीज आकर्षक चषक श्री राकेश मांजरेकर पोलीस पाटील आहेत ते काजवेवाडीचे यांच्याकडून आम्हाला मॅन ऑफ द सिरीज. त्याप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण हे देखील आम्हाला लाभलंय आदरणीय श्री राकेश मांजरेकर पोलीस पाटील काजवेवाडी यांच्याकडून. हे सर्व वैयक्तिक जी पारितोषिक आहेत ती वैयक्तिक पारितोषिक आम्हाला या स्पर्धेसाठी या ठिकाणी लाभलेले आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आयोजकांच्या वतीनं मी पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आणि आभार मानतोय. त्याचप्रमाणे अंतिम सामन्याचे जे 24 मेडल आहेत ते 24 मेडल आम्हाला लाभले तर आदरणीय सुभाषजी भुवड यांच्याकडून आम्हाला हे 24 मेडल या ठिकाणी आम्हाला प्राप्त झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आयोजकांच्या वतीनं मी पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आभार मानतोय. त्याचप्रमाणे प्रत्येक मॅचचा सामनावीर निश्चितच आम्हाला लाभलाय दीपक देशमुख यांच्याकडून. मॅनेजर HR सह्याद्री हॉस्पिटल यांच्याकडून आम्हाला या ठिकाणी प्रत्येक मॅचचा सामनावीर यासाठी जो पुरस्कार दिला जातोय तो पुरस्कार त्या ट्रॉफीज आम्हाला त्यांच्याकडून प्राप्त झाल्या आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आयोजकांच्या वतीनं मी पुन्हा एकदा हार्दिक आभार मानतोय. त्याचप्रमाणे या टुर्नामेंटसाठी जे बॉल बॉक्स आहे जो अनलिमिटेड बॉल बॉक्स आम्हाला प्राप्त झालाय आदरणीय सुजित बुवड यांच्याकडून हा बॉल आम्हाला प्राप्त झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आणि आयोजकांच्या वतीनं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आभार मानतोय. त्याचप्रमाणे प्रत्येक संघांना या ठिकाणी सन्मान चिन्ह दिलं जाणार आहे. ते सन्मान चिन्ह आदरणीय सुनील पवार यांच्याकडून आम्हाला प्राप्त झाले. त्यांचं देखील या ठिकाणी मी पुन्हा एकदा आभार मानतो. त्याचप्रमाणे जे आजच्या दिवसामध्ये या सर्व खेळाडूंसाठी जेवणाची सोय केली आहे ते अजित तोरे आणि मंगेश गजमल यांच्याकडून या ठिकाणी जेवणाची सोय झाली आहे. त्यांचा देखील आभार आहे. त्याचप्रमाणे ही स्पर्धा जी आपण YouTube मध्ये लाईव्ह बघतोय घरात बसून देखील या स्पर्धेचा आनंद घेतोय ते आमचे हर्षद काजवे आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा आभार मानतोय. त्याचप्रमाणे सर्व देणगीदार या देणगीदारांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा आभार मानतोय. नमस्कार, वेलकम सुस्वागतम. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. 38 धावांची गरज आहे. सामन्याला सुरुवात, सेकंड इनिंगला सुरुवात होते. पहिला चेंडू समोरच्या क्षेत्रामध्ये बघा त्या ठिकाणी संदीप होळकर देखील आहे. सुंदर क्षेत्ररक्षण, एकदा पूर्ण केले, दुसऱ्याचा प्रयत्न केलाय परंतु बघा त्या ठिकाणी रोखलाय, अपील केली जाते परंतु पंच अपील पेटवतायत. ना म्हणणा ना ये तो नोट आउट आहे. एकदा मी ते एका धावेने स्वतःचं आणि संघाचं खातं खोलतोय निशांत. 38 धावांचं टार्गेट आहे. 18 धावांचा खेळ आहे. एक चेंडू फेकला गेलाय, चांगला चेंडू होता, गुड लेनचा चेंडू फेकलाय मैदानाच्या आतमध्ये. त्या चेंडूवरती एक धाव देखील काढले. आता मात्र डावखुरा फलंदाज सागर मैदानाच्या आतमध्ये ज्याने सेमीफायनल मध्ये कमाल केली होती, चांगली फलंदाजी त्याच्या मार्फत केली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये, तोच सागर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. मोठा टार्गेट आहे. सागरला बॅटिंग करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सचिन फागे, राईट आर्म राऊंड टू विकेटचा मार आहे. या ठिकाणी बघा पुन्हा एकदा समोरच्या क्षेत्रामध्ये संदीप देखील आहे. संदीप आजच्या दिवसामध्ये चांगली क्षेत्ररक्षण करतोय. या ठिकाणी बघा किती धावा पूर्ण केल्या आहेत. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केले जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. निश्चितच पाहिलं तर 18 चेंडू आणि 38 धावांची गरज असताना पहिल्या षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे सचिन फागे, ज्यांनी चांगली फलंदाजी केली. तोच फलंदाज आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे. या ठिकाणी बघा पुन्हा एकदा थोडासा फंबल झालाय संदीप. 2 धावा पूर्ण केले जात आहेत. 2 धावेच्या मर्दीने धावसंख्या बघा पुढे सरसावते. 5 धावा आता मात्र धाव फलकावरती बिन विकेटच्या मोबदल्यामध्ये. बघा चांगली गोलंदाजी करतोय. आखूट टप्प्यात चेंडू नाही करत आहे.
लोअर फुल टॉस मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. या ठिकाणी बघा काय घडलंय. गोशंकी क्षेत्र आहे. एक धाव मिळते. एका धावेने धावफलक पुढे सरकत आहे. 6 धावा धावफलकावरती. या ठिकाणी मात्र मोठा फटका चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. थैंक यू ईद का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से, बॉल का जवाब बैट से, और जो किसी से रुकते नहीं उनका नाम सागर चौधरी है. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रेशर मध्ये फलंदाजी करणं फार कठीण आहे. परंतु बघा त्याच्या बॅटमधून चौकार देखील आलाय. हो सन्मान दिलाय, दिशा दिले चेडूला. या ठिकाणी काय घडलं बघा. मिसफिल्ड मैदानाच्या आतमध्ये 2 धावा पूर्ण केल्या आहेत आणि 2 धावांवरती रोखलंय. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतं. एका षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती बदलाव. संदीप होळकर गोलंदाजी मार्कवरती. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज अजूनही आहे. फायनलचा सामना आहे. अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. काय सामना रंगतदार होतोय. बरेच प्रेक्षक या सामन्याचा आनंद उठवत आहेत. निश्चितच रस्त्यावरती जर पाहिलं तर रस्त्यावरती देखील प्रेक्षक उभा राहून मॅच पाहत आहेत. या ठिकाणी पाहिलं तर 12 चेंडू आणि 26 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. संदीप गोलंदाजी मार्कवरती. 18 नंबरची जर्सी प्रदान केलेला संदीप आता मात्र गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकर वरती निशांत. पहिला चेंडू काय फेकलाय. चांगला चेंडू आहे. शरीराचा वेध घेतलाय चेंडूने. पायावरती आदळलाय चेंडूला. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे जिंकण्यासाठी. अकरा चेंडू आणि 26 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे शुभम. चुकी केली. चुकीला माफी नाहीये मित्रा. तू जेल कुणाचा सोडलायस. निशांचा, जो स्वतः संघ मालक आहे, जो स्वतः कॅप्टन आहे. आता मात्र 10 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. बघा सीमारेखेवरती कुणी आतमध्ये जायचं नाहीये. थोडस लांब थांबायचंय. फायनलचा सामना आहे. महाअंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 10 चेंडू 25 धावांची गरज आहे. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे. पंच निश्चितच सकाळच्या सत्रापासून आमचे मित्र वैभवजी उतेकर जे पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत त्यांची देखील कामगिरी फार चांगली राहिली आहे. या ठिकाणी बघा चांगला फटका आहे. कव्हरच्या क्षेत्रामध्ये अलॉंग द कार्पेट. लारा देखील चेंडू खाली येतोय. फेकी केली परंतु त्या ठिकाणी बघा 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने आता मात्र समीकरण बदलतंय. 9 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. या ठिकाणी बघा डॉट बॉल. काय चेंडू फेकलाय. 8 चेंडू 23 धावा. आता मात्र धावसंख्या बघा 15 धावा धावफलकावरती. आता मात्र जर पाहिलं तर विहाना 11चा डगआउट थोडासा शांत आहे. परंतु एखादा मोठा जर फटका आला ना तर मॅच मध्ये मजा येणार आहे. या ठिकाणी बघा पुन्हा एकदा
चांगला फटका आहे, खेचून मारलाय त्या ठिकाणी बघा. एक धाव पूर्ण केले, दुसरा प्रयत्न आहे. 2 धावा देखील पूर्ण केली जाते मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 21 धावा जिंकण्यासाठी अजूनही. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. या ठिकाणी चांगला फटका आहे. हो हो हो, पुन्हा एकदा जेल सुटलाय. एकदा पूर्ण केले, दुसऱ्या प्रयत्न केला, या ठिकाणी अपील देखील केले. यस, पंचाने हात वरती केले. थँक्यू डीजे. आता मात्र 6 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. पण तो एक लक्षात ठेवा, आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या भिंती सुद्धा सोडत नाहीयेत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच झाला पाहिजे. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरती कोणता गोलंदाज? स्ट्राईक वरती पाहिलं तर आदित्य. गोलंदाजी मार्कवरती बदलाव. रोहित पडाळ गोलंदाजी मार्कवरती. या मैदानावरती एक वेगळा विक्रम होणार का? सलगच्या 5 सामन्यांवरती 5 विजय मिळवणार का छत्रपती वॉरियर संघ? हे पाहण्यासारखं असणार आहे. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. चांगला चेंडू आहे. बघा, एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतोय, परंतु या ठिकाणी बघा रनआउट. आदित्य बॅक टू डग आउट. थँक्यू डीजे. 5 चेंडू 19 धावांची गरज आहे. त्याचप्रमाणे विनोदजी माडिक साहेब, आपल्याला देखील विनंती आहे, आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यायचे. आदरणीय विनोदजी माडिक साहेब, अजूनही सामना संपला नाहीये, अजूनही कुठेही जायचं नाहीये, कारण म्हणतात ना, डर से डरकर नैया पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अजूनही सामना संपला नाहीये. 5 चेंडू आणि 19 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. स्ट्राईक वरती सूरज. ओहो, व्हॉट बॉल ऑफ द टुर्नामेंट. या ठिकाणी मात्र विकेट. थँक्यू डीजे. चार चेंडू 19 धावांची गरज आहे. काय सामना रंगलाय मित्रांनो. सामना आवडला असेल तर टाळ्यांचा कडकडाट व्हायला काहीच हरकत नाहीये. व्हॉट अ मॅच मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र बघा, आर्यन स्ट्राईक एंड वरती आहे. 4 चेंडूचा खेळ आहे. 19 धावांची गरज आहे. 3 षटकारांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. अजूनही वेगळा विक्रम होईल का? 3 षटकार मारून सामना संपेल का? हे पाहण्यासारखं असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा रोहित पडाळ. ओहो, व्हॉट बॉल. काय चेंडू फेकलाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा रनआउट. मथुर करतय माझी सर जाईल तिथल्या अड्ड्यावर.
थँक्यू डीजे. 3 चेंडू 19 धावा. अजूनही सामना संपला नाहीये. 3 चेंडू 3 षटकार येणार का, सामना टाय होणार का, हे पाहण्यासारखं असणार आहे. कारण हे क्रिकेट आहे आणि क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. या ठिकाणी बघा चांगला फटका आहे, परंतु आता मात्र या सामन्यावरती आपली पकड मजबूत केले अर्थातच छत्रपती वॉरियर संघानं. चला लेट करायचं नाहीये, लेट करायचं नाहीये. 2 चेंडूचा काही शिल्लक आहे. 18 धावा विजयासाठी आहेत. खूप मोठं टार्गेट आहे. पुन्हा एकदा आता मात्र स्ट्राईक एंड वरती आशिष. या ठिकाणी बघा चांगला फटका खेळायचा होता, परंतु पंच आमच्याकडे वळत आहेत. वाईड असल्याचे कोण पंच राज वैभव उतेकर यांच्या माध्यमातून केली जाते. 2 चेंडू 17 धावा. गोलंदाजी मार्क वरती रोहित पडाल, स्ट्राईक एंड वरती आशिष, नॉन स्ट्राईक एंड वरती सलामीला आलेला सागर अजूनही मैदानात आहे. हा देखील चेंडू चांगला आहे. डॉट बॉल. आणि आता मात्र या सामन्यावरती आपली पकड मजबूत केली आहे छत्रपती वॉरियर संघानं. एक चेंडू 17 धावा आणि या ठिकाणी सामना संपलाय. या ठिकाणी अरे मावळे आम्ही छत्रपती वॉरियरचे, अनोखा आमचा डाव. अरे नाता आमचं या चारगाव प्रीमियर लीगच्या ट्रॉफीशी. अरे कशाला नरता राव. ले जाएंगे इस खूबसूरत ट्रॉफी का हम घर ले जाएंगे. सामना संपलाय आणि या सामन्यावरती या स्पर्धेवरती विजय मिळवलाय नो डाऊट छत्रपती वॉरियर संघ. कमॉन डीजे आपण गाणं लावू शकता. सारगाव प्रीमियर लीग